अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. त्याआधी आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. स्वामी भक्तांनो, जो ज्ञानी असतो तो समजून घेतो, जो अज्ञानी असतो त्याला समजवता येतं, पण जो स्वतःचा शब्द खरा मानणारा असतो त्याला कोणीही समजावू शकत नाही. त्याला फक्त वेळच समजावू शकते. 4 दिवस कुठे लांब जाऊन बघा, लोक तुम्हाला विसरून जातील. आयुष्यभर माणूस एका गैरसमाजामध्ये असतो. तुम्ही लोकांसाठी खूप खास आहे, पण हे एक कडू सत्य आहे की लोकांना तुमच्या असल्याचा आणि नसल्याचा काही फरक पडत नाही. लोक फक्त त्यांचा फायदा असेल तेव्हा तुमची आठवण काढत असतात. म्हणून इतरांचा विचार करा, पण स्वतःसाठीही तुम्ही जगा. आयुष्य इतकं पण सोपं नसावं की दिसणाऱ्याला सगळ्यात फक्त सहजगता दिसावी, कारण कधी कधी शब्दांपेक्षा नजर बरंच काही सांगून जाते. आयुष्य इतकंही पण कठीण नसावं की पिकलेली पाने आणि कोवळी पाने यातला फरकच कळू नये. कधी न कळत पिकलेले पान मातीत विरूनही जाईल. सगळे दिवस सारखे आहेत, पण अनुभवणारे क्षण मात्र नेहमीप्रमाणे पेक्षा वेगळेच आहेत. गृहीत धरणं एखाद्या सोयीचं होऊन गेलं की सगळंच कसं सोपं होऊन जाते. लांबचा प्रवास सुद्धा जवळचा वाटायला लागतो. कदाचित त्याचंच संघर्ष दिसेनासे असे होते. तर स्वामी भक्ता, एक लक्षात असू दे, तू हसलास तर ते जळतील, तू रडलास तर ते हसतील. काही नवं केलंस तर पाप म्हणतील, जुन्यात अडकून राहिलास तर श्राप म्हणतील. गमावलं तर दारिद्र्य म्हणतील, कमावलं तर माज म्हणतील. पुढे निघालास तर मागे ओढतील, मागे राहिलास तर तुडवतील. तू हात दिला तर साथ म्हणतील, तू तुझा विचार केला तर स्वार्थ म्हणतील. कौतुक केलं तर वाह म्हणतील, उणीव दाखवली तर जा म्हणतील. काही केलं तर काय केलं म्हणतील, नाही केलं तर काय केलं म्हणतील. म्हणूनच तू जग तुला हवं तसं, जगाचं काय ते काहीही म्हणतील. माऊली सांगतात, माणसाला सुख नेहमी पेंग सिटिंग वर मिळतं आणि दुःख नेहमी क्वार्टर सिस्टीमवर. मात्र माणसाला हवा असतो तो सुखाचा खंबा आणि दुःखाचा एखाद्याचं पेंग. पण तो वर बसलेला आपल्या ग्लासात काय होतील हे सांगता येत नाही. त्यामुळे सुखाचा पेंग असो किंवा दुःखाची क्वार्टर, चिअर्स म्हणत निमूटपणे आस्वाद घेत ती पिणं एवढंच आपल्या हातात असतं. म्हणजे माऊली सांगतात, अनेक वेळा स्वतःच्या हाताने स्वतःसाठी दुःख निवडावं लागतं. अनेक वेगळा मन मारून जगावं लागतं. हक्काचं सोडून द्यावं लागतं. जे आवडत नाही ते आवडीने स्वीकारावं लागतं. नेहमी नाही होत गोष्टी मनासारख्या. मनाविरुद्ध गोष्टींशीही जुळून घ्यावं लागतं. खूप प्रयत्न करूनही कुठेतरी कमी पडत जात असतो. जिंकण्याचा एक पाऊल दूर होत हरत असतो. स्वारी स्वप्न पुरी करण्याची म्हटली तर आपली माणसं दुरावत असतात. माणसं जपत गेलो तर स्वप्न स्वतःसाठी तोडावे लागतात. कुठेतरी जिंकत जाताना कुठेतरी हारत जातो. काही कमवत असताना काहीतरी गमावत जातो. हे आयुष्य आहे. इथे आपण जगत कमी आणि लढत जास्त असतो. वेळ निघून जाते आणि आयुष्यही पुढे सरतं, पण उराशी बाळगलेली काही स्वप्न मागेच राहतात. आपण मात्र रमतो वर्तमानात, सुंदर भविष्याची स्वप्न रंगवत, पण जुनी स्वप्न मात्र अधूनमधून डोकं वर काढतात. आम्हालाही सोबत घेऊन चल असं कळवळून सांगतात. स्वामी भक्तांनो, माणूस नुसतं मनात असून चालत नाही. कधीतरी सहवास पण असा हवा असतो. मनात असण्याने मनाला फक्त समाधान असते, पण सहवासाने जीवाला सुख मिळत राहते. माऊली म्हणतात, स्वामी सांगतात, दुर्लक्ष करायला शिका. लोहाराच्या बंद दुकानात फिरता फिरता एक साप घुसला. तेथे सापाच्या रुचीची कोणतीही गोष्ट नव्हती. तिथे पडलेल्या एका करवतीमुळे त्याला खूप किरकोळ जखम झाली. घाबरून सापाने मागे वळून पूर्ण ताकदीने करवतीला चावलं. सापाच्या तोंडातून रक्त वाहू लागले. पुढे सापाने आपल्या स्वभावाप्रमाणे करवतीला स्वतःला गुंडाळून बांधून आणि गुदमरून मारण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी जेव्हा लोहाराने दुकान उघडले तेव्हा त्याला करवतभोवती गुंडाळलेला मेलेला साप दिसला, जो इतर कोणत्याही कारणास्तव नाही, स्वतःच्या रागाच्या आणि अहंकाराच्या बळी पडला होता. कधी कधी अहंकार व रागाच्या भरात आपण इतरांना इजा करण्याचा प्रयत्न करतो.
पण कालांतराने आपल्याला कळते की आपण स्वतःचेच जास्त नुकसान केले आहे. कधी-कधी आपल्याला चांगले जीवन जगण्यासाठी काही गोष्टींना, काही लोकांना, काही अपघातांना, कोणाच्या बोलण्याला दुर्लक्ष केले पाहिजे. स्वतःला लक्षपूर्वक दुर्लक्ष करण्याची सवय लावा. आवश्यक नाही की प्रत्येक क्रियेवर प्रतिक्रिया दाखवावीच. कधी-कधी आपल्याला काही प्रतिक्रिया केवळ आपल्याला वेदनाच देऊ शकतात. लक्षात असू द्या, जीवनात आपण खूप वेळा पडतो, हारतो. कित्येक वेळा आपण घेतलेले निर्णय आपल्याला मातीत घेऊन जातात. त्यामुळे आपल्याला असे वाटू लागते की आपली काही किंमत नाही. परंतु जीवनात तुमच्यासोबत किती वाईट घडले असू द्या किंवा भविष्यात घडू द्या, म्हणून तुमची किंमत कमी होत नाही. तुम्ही खूप अनमोल आहात. ही गोष्ट कधी तुम्ही विसरू नका. एक लक्षात ठेवा, जे भूतकाळामध्ये घडले त्याचा विचार करून येणारे भविष्य खराब करू नका. कारण आपल्याकडे खूप किमती गोष्ट आहे आणि ते म्हणजे आपले अनमोल जीवन. ते आनंदाने आणि सुखात जगा. स्वामी भक्तांनो, विपत्तीमध्ये माऊली म्हणतात, शुभ्र दही पाहिलं की तोंडाला पाणी सुटतं. खायचा मोह होतं, पण चमचा बुडवला की दही मोडणार. थोड्या वेळाने चोथा पाणी होणार हे ठरलेलं, पण म्हणून ते मोडलंच नाही तर ॲट द एंड ऑफ द डे ते आंबट होऊन जाईल. अजून काही दिवस तसंच ठेवल तर खराब होऊन जाईल. मग उपयोग काय परफेक्टली सेट झालेल्या दह्याचा? आयुष्याचंही असंच असतं. दह्यासारखं सेट झालेलं आयुष्य, पण ते आयुष्य तसंच सेट राहिलं तर त्याखाली गोडी निघून जाईल, सपक होईल. त्यापेक्षा रोजच्या रोज आयुष्याचं दही नव्यानं विरजायचं. आयुष्य जगायला तर हवंय. दिवसभर ते दही वेगवेगळ्या फॉर्ममध्ये अनुभवायचं. कधी साखर घालून, तर कधी मीठ, कधी कोशिंबिरीत, कधी जेवण तृप्त झाल्यावर ताक म्हणून. अर्थात कुठलाही अतिरेक झाला तर आयुष्य पचतच होतं. मात्र एक नियम कटाक्षाने पाळावा. पूर्ण दही संपवायच्या आधी रोज थोडं विरजण बाजूला काढून ठेवायचं. उद्याचं दही लावायला मग रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरात जगलेल्या लुकवार्म शेणाने परत नव्यानं दही विरजायचं. रोज ही भट्टी जमेलच असं नाही, पण नसल्यास समजा कधी नव्याने सुरुवात करायची. मग त्याकरिता दुसऱ्यांकडून विरजण मागण्याची वेळ आली तरी त्यात कमीपणा नसतो. पण दही मात्र रोजच्या रोज ताजंच लावायचं. म्हणजे माऊलीला सांगायचे, स्वतःचे अनुभव सोडायचे असतात तर ते जोडायचे असतात. म्हणजे ते साहित्य स्वतः पुस्तक चिरंजीव होतं. करमणूक करून घेतानाही स्वतःला खुर्ची घेतल्याशिवाय ती करमणूक भिनत नाही. साहित्य हे निव्वळ चुन्यासारखं असतं. त्यात आपल्या विचारांचा काट टाकल्याशिवाय आपल्या आयुष्यात ग्रंथ रंगत नाही आणि लेखकाला हवा तसं संवाद त्याशिवाय त्याचं पान रंगत नाहीत. स्वामी भक्तांनो, कधी-कधी आपली पात्रता असूनही अनेक गोष्टी आपल्या वाट्याला येत नाहीत. याचा अर्थ असा नसतो की आपल्याला काही कमतरता आहे किंवा समोरची व्यक्ती आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे. ही सगळी वेळेची गणित असतात. कोणीतरी आपल्या आधी वेळ साधून जातं. त्या व्यक्तीचा द्वेष न करता ज्याचे त्याचे प्राबंध आहे असं समजून कौतुक करता आले पाहिजे. कोणाची रेष लहान न करता स्वतःची रेष मोठी कशी करता येईल यावर विचार करता आला पाहिजे. द्वेष करणारा माणूस कायम खुजा ठरतो, तर कौतुक करणारी व्यक्ती सदैव उंचीच गाठतो. लक्षात असू द्या, माऊली म्हणतात, नक्कीच नातं कुठलंही असो त्यासाठी आपण घेतलेले एफर्ट्स, भावनांनी केलेली गुंतवणूक महत्त्वाची असते आणि आपल्या व्यक्तीच्या चुका स्वीकारून घेणंही आपलं काम असतं. पण जिथे तुमची किंमत नसेल किंवा समोरची व्यक्ती तुमचा फक्त आणि फक्त स्वार्थासाठी उपयोग करत असेल तर फरक नाही पडत ती व्यक्ती किती महत्त्वाची आहे. तिथून हसत हसत दूर होऊन जावं. कारण नातं कुठलंही असो, जी व्यक्ती तुमचा आदर करू शकत नाही, तुमचा स्वाभिमान जपू शकत नाही, ती तुमच्या सुखदुःखात तुमची साथ तरी काय देईल. म्हणून स्वाभिमान जपा, गर्व बाळगा. अनेक येतील आणि अनेक जातील. स्वामी भक्तांनो, लक्षात असू द्या, माऊली सांगतात, आयुष्याच्या वाटचालीचे सतत आनंदी राहिलं पाहिजे. ज्या मार्गावर जाऊ तिथे उपयोगी ठरवता आलं पाहिजे. आयुष्याचा प्रत्येक टप्पा हा मजेशीर असतो. त्यामागची गंमत अनुभवली पाहिजे. शक्य होईल तिथे आयुष्यात GST लावला पाहिजे. अर्थातच G म्हणजे गुड थिंकिंग, चांगले विचार, S म्हणजे सिंपल लाईफ, साधं राहणीमान आणि T म्हणजे टेन्शन फ्री लाईफ, म्हणजेच तणावमुक्त जीवन.
माऊली सांगतात, कष्टाची भाकरी गोड लागली, लुबाडायला कधी जमलेच नाही. चेहरा आरशासारखा स्वच्छ ठेवला, मुखवटा लपवणे कधी जमलेच नाही. जे लाभले ते आनंदाने स्वीकारले, असमाधानी कधी राहिलेच नाही. जीवन साधे सरळ आहे. भूल थापा मारणे, खोटे बोलणे, फसवणे कधी जमलेच नाही. प्रत्येक वेळी तुमच्यासारखे प्रेमळ माणसं साथ देत आहेत. आजपर्यंत काही कमी पडलेच नाहीत. माऊली सांगतात, स्वतःहून बोलणं बंद केल्यावरच समजतं कोणाला आपली काळजी आहे, कोण आपल्याशी बोलायला उत्सुक आहे, कोणाला आपल्याशिवाय करमत नाही आणि कोण फक्त गरजेपुरतं सोबत आहे, कोणासोबत नवं नातं आहे. म्हणून काही लोकांशी बोलणं बंद करायचं, रुसणं बसायचं आणि गंमत पाहायची. जगाच्या बाजारात सगळं काही मिळेल, परंतु आईच्या हाताचं जेवण आणि प्रेम काही केल्याशिवाय हे मिळणारच नाही. बोलून दाखवायचं नाही, बस लक्षात ठेवायचं कोण आपल्याशी कसं वागते. कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणे केव्हाही चांगलं. कारण लोक खोटे बोलून माणसं जिंकतात आणि आपण खरं बोलून सगळ्यांपासून दूर पडतो. पाय घसरला तेव्हा सावरायला कोणी नव्हते. थाय मोकळून रडले तेव्हा आवरायला कोणी नव्हते. एकटी होते तेव्हा मी आहे एकटीच, आता ही मी. पण त्या आणि त्या एकटेपणात आहे खूप फरक. तेव्हाचा एकटेपणा होता लादलेला, आत्ताचा आहे मी अंगारलेला. तेव्हा गरज होती कोणीतरी अश्रू पुसायची, आता सवय झाली अश्रूसवी हसायची. कशाला हव्यात कुबड्या नात्यांच्या, उगीच लादलेल्या नुसत्या अपेक्षांच्या. आता नको वाटतं तो गर्दीतला एकटेपणा. उमगला मज आता माझ्यातला मीपणा. लक्षात असू द्या, कोणाचेच नसतात हक्क कोणावर, पण तरीही डोळे भरतातच ना. माऊली म्हणतात, हे ईश्वर, आपण जे ठरवतो वा ठरवलेलं असतं ते कधीच करता येत नाही किंवा होत नाही. तसेच जे होते वा घडते ते सुद्धा अनपेक्षितच असते. कदाचित वाईट घडेल म्हणून आपण खूप काळजी घेतो, पण तसे काहीच घडत नाही. पण कधी कधी अचानकच काहीतरी अनपेक्षितपणे वाईट घडते व आपण काळजीपोटी विचार करत बसतो. त्यामुळे बऱ्याचदा मनुष्य विचार करूनच थकतो व मनावर तणाव घेतो आणि त्यामुळेच आजारी होतो. यावर उपाय, जी गोष्ट घडलेली आहे त्यावर विचार न करणे. कारण जी गोष्ट आपल्या हाताबाहेरची असते तिच्यावर प्रमाणापेक्षा जास्त विचार केल्यास आपण जेवढं जगणार आहे त्या अगोदरच आपलं आयुष्य संपलेलं असेल. तसेच जी गोष्ट घडणार आहे तिचा जर अजिबात विचार न करणे. कारण जी गोष्ट घडलेली नाही त्याची चिंता वाहून काय फायदा. तर सध्या जे घडत आहे त्याचे अवलोकन करा आणि तुम्ही आनंद घ्या. सकारात्मक विचारात खूपच सामर्थ्य व शक्ती आहे. तो आपल्या जीवनाचा एक भाग व्हायला हवा. असे विचार माणसाला त्रास व दुःख देतात. राग, द्वेष, भीती, चिंता, निराशा या प्रकारच्या भावनांमधून नकारात्मक विचार उगम पावतात. नकारात्मक विचार केल्याने मानसिक खच्चीकरण होते. आपला वेळ व शक्ती देखील वाया जाते. नकारात्मक विचारांची काही उदाहरणे मी तुम्हाला सांगते. आपल्यावरील टीका सारखी आठवणे, आपल्याला प्रशंसेकडे कमी लक्ष देणे, चुकांचा वारंवार पश्चाताप करणे, विनाकारण चिंता करणे, इतर सगळे आपल्याला फसवतात अशी भावना करून घेणे, इतरांना हीन तुच्छ लेखणे, काही घडले की स्वतःलाच दोष देणे, प्रत्येक गोष्टीत काहीतरी वाईटच होणार अशी भावना करून घेणे, आपल्याला काही जमतच नाही असे वाटणे, फक्त वाईटच बाजू पाहणे. हे तुम्ही सोडून द्या. जरासं चुकलंच आयुष्य जगताना. हे कसं जगावं याचं उत्तर बिलकुल माहिती नव्हतं. पण जशी जगण्याची समज येत गेली तसं आयुष्य मात्र जगत गेले. पण जगताना चुकून एक पायरी चुकली आणि आयुष्याचं गणितच चुकत गेलं. पण आता असं वाटतंय ती पायरी बरोबर होती की चूक. तेव्हा बरोबर होतं की आता बरोबर आहे हे मात्र कळतच नाहीये. पण एक समजले, जर जेव्हा चुकीचं होतं तर आयुष्य तर पुढे बरोबर जगत गेले आणि जर तेव्हा बरोबर होते तर आता चुकीचे का वाटते हेच कळत नाही. कित्येक जणांना असे प्रश्न पडतात. एकदा का आयुष्यात आपल्याला एखाद्या वाईट गोष्टींचा नाद लागला की तो आपण अयशस्वी किंवा अपयशी ठरल्यानंतरच कळतो, नव्हे तर तो आपल्या आयुष्याला पूर्णपणे बर्बाद करतो आणि कधी कधी तर तो मरेपर्यंत राहतो. याचा अर्थ वाईट नाद हा आपल्याला आयुष्यभर व आरोग्यावर दोन्हीवर परिणाम करतो. त्यामुळे त्यापासून दूरच राहायला हवे.
माऊली म्हणतात, ज्याला सगळे समजते पण निर्णय घेऊ शकत नाही ते मनच असते. सगळे सुख दुःख स्वतःजवळ साठवून ठेवते ते देखील मन असते. कित्येक मान अपमान सहन करून ते पचवते ते देखील मन असते. कोणावर तरी जीवापाड स्वतःपेक्षा जास्त प्रेम करते ते मनच असते. जीवापाड प्रेम करून कोणाच्या तरी भीतीने किंवा काही अडचणीमुळे व्यक्त होऊ शकत नाही ते देखील मन असते. मारापेक्षा एकट्याचे टोचून बोलणे ज्याला जास्त लागते ते देखील मन असते. लोक म्हणतात मनात एक आणि तोंडावर एक. हो, हे खरं असते, कारण ते देखील मनच असते आपले. विचार असे मांडा की तुमच्या विचारांवर कोणीतरी विचार केलाच पाहिजे. समुद्र बनून काय फायदा? बनायचं तर तळे बना, जिथे वाघ पण पाणी पितो, पण तोही मान झुकवूनच. स्वामी भक्तांनो, सल्ला हे असे सत्य आहे जे कधी आपण गांभीर्याने ऐकत नाही, आणि स्तुती एक असा धोका आहे ज्याला आपण पूर्ण मन लावून ऐकतो. माऊली सांगतात, एक विश्वास ठेवा. आता शांतपणे विचार करा की आपल्या आयुष्यात आज जे काही प्रॉब्लेम्स अडचणी आहेत किंवा येतात किंवा असतात त्या कधीकधी आपल्या भल्यासाठीच आहेत, किंवा येतात किंवा असतात ज्यावर मात केल्यावर आपल्याला प्रचंड आनंद होतो व त्याला आपण अडचण समजत होतो ती गोष्ट नंतर फायद्याची होते. म्हणजेच काही प्रॉब्लेममुळे आपली प्रगतीच होते. त्यामुळे अशा गोष्टींमुळे हार मानू नका. आनंदी राहा, कृती करा, मार्ग शोधा, ध्यान करा किंवा पुस्तक वाचा. रोज तास 2 तास चालायला जा. चांगल्या कल्पना करा. कोणास ठाऊक तुमची ड्रीम लाईफ पुढच्या वळणावर वाट पाहत उभं असेल. जगातील 2 कठीण कामे: आपल्या डोक्यातील विचार दुसऱ्यांच्या डोक्यात उतरवणे, दुसऱ्याच्या खिशातील पैसा आपल्या खिशात आणणे. स्वामी भक्तांनो, माऊली म्हणतात, लक्षात असू द्या, एखाद्या व्यक्तीला कालही बोलायला वेळ नव्हतं आणि त्या व्यक्तीला आज पण बोलायला वेळ नाही, तर अशा व्यक्तीला कदाचित उद्याही बोलायला वेळ असेल हे सांगता येणार नाही. कारण की अशी जी व्यक्ती असते ती व्यक्ती तर खूप मोठी आणि कार्यमग्न वगैरे असते किंवा दाखवते. आपले स्वप्न खूप मोठे मोठे असतात, पण त्यासाठी खरंच आपण काही करतो का ते बघायला हवं. रोज तेच करून तेच परिणाम मिळतील जे आत्तापर्यंत मिळत आहेत. त्यासाठी आपल्याला सवयी बदलाव्या लागतील, जे आपल्याला आपल्या स्वप्नांच्या जवळ घेऊन जातील. आपले स्वप्न, माऊली म्हणतात, आयुष्य सुगंधित अगरबत्तीसारखं असावं, पण सुगंधित अगरबत्ती सिद्ध होण्यासाठी तिची स्वतःची जळण्याची तयारी सुद्धा असायला हवी. तेव्हाच पेटून सुगंध पसरवू शकते. आता फक्त मंद निखार असतो जे स्वतः जळत असते आणि आजूबाजूला असलेल्या अनेकांना आपल्या कर्तृत्वाची दखल द्यावी लागते. आपसूक त्या लोकांच्या तोंडून शब्द बाहेर पडावेत. वा, क्या बात है. अश्रू सांगून जातात दुःख किती आहे, विश्वास सांगून जातो जोडीदार कसा आहे, गर्व सांगून जातो पैशाचा माज किती आहे, संस्कार सांगून जातात परिवार कसा आहे, वाचा सांगून जाते माणूस कसा आहे, संवाद सांगून जातात ज्ञान किती आहे, ठेच सांगून जाते लक्ष कुठं आहे, डोळे सांगून जातात व्यक्ती कशी आहे, स्पर्श सांगून जातो मनात काय आहे, आणि वेळ दाखवते नातेवाईक कसे आहेत, व्यवस्थापन, विनम्रता आणि विचार दाखवून जातात की व्यक्तिमत्व कसे आहे. तुमच्याकडे 1 रुपया आहे आणि माझ्याकडे 1 रुपया आहे. आपण अदलाबदल केले तर आपल्या प्रत्येकाकडे 1-1 रुपया राहील. पण तुमच्याकडे एखादा चांगला विचार आहे आणि माझ्याकडेही एखादा चांगला विचार आहे. आपण अदलाबदल केला तर आपल्या प्रत्येकाकडे 2-2 चांगले विचार हे होतीलच. असा विचार आपण केलाच पाहिजे. परमेश्वराचा सहवास लाभला तर बैल नंदी होतो. सामान्य माणूस सुद्धा पुजारी होतो. फुले कचरा होत नाहीत तर निर्मल्य होतात. धूप राख होत नाही तर ती भस्म होते. निराजन नंदादीप होते. दूध दही पंचामृती तीर्थ होते. प्रवासी यात्रेकरू होते आणि जीव शिव होतो. म्हणूनच देवाची या द्वारी बसावे क्षणभरी. आयुष्य नावाचा चित्रपट एकदाच प्रदर्शित होतो. आवडत्या क्षणांना डाउनलोड करता येत नाही. नोकेशा घटनांना डिलीट देखील करता येत नाही. या चित्रपटातील पात्र तुम्ही स्वतः निवडू शकता. ते समंजसपणे निवडा. संगीत असू द्या, हळवेपणा असू द्या आणि समाप्तीची पाटी टोईपर्यंत भरभरून जगा. खळखळून हसा, कारण आयुष्य नावाचे चित्रपट पुन्हा पुन्हा बघता येत नाही. माणसांमधले हित संबंध शाबूत ठेवण्यासाठी फार काही करावं लागत नाही. आयुष्यभर जीवनातील एक गोष्ट लक्षात असू द्या, वेळ सोडून ह्या जगात कोणीच अचूक न्यायाधीश नाही. कारण वेळ चांगली असेल तर सगळे आपले असतात आणि वेळ खराब असेल तर आपले पण परके होतात.
वेळच आपल्यावर परक्यांची ओळख करून देते. माऊली म्हणतात, अचानक आलेल्या संकटाने, होणाऱ्या गैरसमजाने, वादविवाद यामुळे नाते तुटतात, विसकतात. पण जिथं प्रेम, माया, आपुलकी, जिव्हाळ असतो तिथे त्या संकटांना खूप वेळ टिकता येत नाही. आणि जिथं या दोन्ही नसतात तिथं कोणीही कितीही प्रयत्न केला तरी तुटलेल्या धागा जोडता येत नाही. येणारी संकटं तुमचे हात आणि हिंमत किती बळकट आहे हे बघायला येतात. जो माणूस आपल्या माणसांचा हात जोडत नाही आणि संकटात हिंमत हारत नाही त्याला संकट काय हरवतील. तो माणूस तर अजिंक्यच आहे. माऊली म्हणतात, जीवनामध्ये प्रत्येक माणसाची कदर करा. मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा मिळत नसतो आणि या जन्मातील माणसं पुन्हा भेटत नसतात. म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने वागा. काही वेळा माणसाची प्रकृती औषधाने नव्हे तर दिलेल्या शाब्दिक आधाराने ठीक होत असते. म्हणून शब्दाला धार नको, आधार हवा. स्वामी भक्तांनो, घरातील साधा काचेचा ग्लास तुटू नये म्हणून लोक तो किती काळजीपूर्वक जपतात. पण हीच लोक दुसऱ्यांची मनं आणि भावना किती निष्काळजीपणाने हाताळतात. दुसऱ्याला किती त्रास होईल याचा कोणताही विचार न करता हृदय तर किती सहजतेने तोडतात. बहुतेक आपल्या भावना आणि मन त्यांच्यासाठी 50 रुपये. दुःख इतकं नशीबवान आहे की ज्याला प्राप्त करून लोक आपल्या माणसांना आठवतात. धन इतकं दुर्दैवी आहे की ज्याला मिळून लोक नेहमी आपल्या माणसांना विसरतात. किती बाजेब आहे ना, माणसाच्या शरीरात 70% पाणी आहे, बरोबर ना? पण जखम झाली की रक्त येतं आणि माणसाचे हृदय रक्ताचे बनलेले असून हृदय दुखवलं की डोळ्यातून पाणी येतात. माऊली म्हणतात, मी आहे ना, बोला. तुला कधी काय बोलावं वाटलं तर मनातलं गुपित सारं खोलावं वाटलं तर मी आहे ना, बिनधास्त तुझे ऐकून घ्यायला, कित्येक सुखदुःख सोबतीने वाटून घ्यायला. वाटलेच तुला कधी तू आणि फक्त तुझा एकांत एक हाक देऊन बघ, असेन मी हमखास सोबत. म्हणताना कसं अगदी सहज म्हटलं जातं, मी एकाकी, मला नाही कोणाचीच सोबत. एकांतात विचार करता लगेच कळायला लागतं, एकाकी नाहीच आपण, मन सदैव असते सोबत. आयुष्याकडे इतक्या सुंदरतेने बघितलं की आयुष्याचंही इतकंच मनमोहक दिसायला लागतं. जगण्याची धून सापडली की आयुष्यात हे आपल्यात रंगत जातं. स्वामी भक्तांनो, असंच आपले स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.